Good evening, everyone. Welcome in a Mindway Academical Institute. Here I am Shailesh for the Mathematics and Statistics. Please visit our website www.mindway.com for our upcoming live videos and also subscribe our YouTube channel for upcoming live videos of physics, chemistry, mathematics and biology. Okay, in a previous session what we have studied up to the exercise 1.1 up to question number 5. Okay, let us continue. Question number 6. Two angles of a triangles are 5 pi by 9 and 5 pi by 18. Find the degree and radian measures of the third angle. Okay, here is the first angle, this one is the first angle and this one is the second angle. Okay, in क्वेश्चन मध्ये काय सांगतोय, एक ट्रायंगल आहे तुमचा. ओके, या ट्रायंगल समजा ए बी एंड सी आहे. ठीक आहे, हा एक अँगल दिलेला, हा एक अँगल दिलेला आहे. क्वेश्चन फाइंड अँगल सी म्हणते. ओके, लेट अस कन्सिडर लेट एंगल ए इज इक्वल्स टू 5 पाई बाय 9. ओके, तो 5 पाई बाय 9 फर्स्ट इसको हम कन्वर्ट करेंगे इन डिग्री. 5 पाई बाय 9 divided multiply by 180 upon pi. Okay, 5 pi gets cancelled, 9 2 is 80, 25, it is 100 degree. Okay, then angle B which is equals to 5 pi by 18. 5 pi by 18 इसको मल्टीप्लाई करेंगे 180 अपॉन पाई. ओके, पाई पाई गेट्स कैंसल, 180 10s are 180, 5 10s are 50. Okay, these are the two angles 100 and 50. But we know that, what do we know that, हमें पता है कि angles of a triangles in a angle, the sum of the angles in a triangle is 180 degree. Okay, we know that angle A plus angle B plus angle C, यानी इन तीनों एंगल की जो भी सम होता है वो सम 180 डिग्री रहता है. ये हमें पता है, अप टू द 10th तक अपने सीखा है. ठीक है, सो व्हाट इज द एंगल ए? एंगल ए इज 100 डिग्री प्लस एंगल बी इट इज 50 डिग्री. ओके, देन एंगल सी इट इज 180 डिग्री. ओके, देन एंगल सी क्या आएगा? एंगल सी इक्वल्स टू 180, ये आएगा माइनस 150. 180 माइनस 150 डिग्री इट इज ओनली 30 डिग्री. ओके, एंगल C इज इक्वल्स टू 30 डिग्री. बट क्वेश्चन में क्या पूछा है? फाइंड द डिग्री एंड रेडियन मेजर्स ऑफ द थर्ड एंगल. ये तो डिग्री हो गया. ठीक है, अब इसको हमें रेडियन में करना है. तो हमें पता है क्या करते हैं हम, अगर एंगल C इज इक्वल्स टू 30 डिग्री. ओके, 30 इंटू पाई बाय 180. ओके, पाई बाय 180 को क्या होगा, ये पाई बाय 6. हमें पता है एंगल C को पाई बाय 30 को पाई बाय 6 लेते हैं, तो ये होगा इसका आंसर. बहुत सिंपल क्वेश्चन है, बट सिर्फ कंसेप्ट कौन से ध्यान में रखना है, एंगल ए इज प्लस एंगल बी प्लस एंगल सी इज इक्वल्स टू 180. दिस वन इज कॉल्ड कंसेप्ट. ये अगर आपको पता होगा तो आप पूरा क्वेश्चन सॉल्व कर सकते हैं. ही जर कंसेप्ट तुम्हाला माहिती असेल तर ही तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, सो लेट अस मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट इज द नेक्स्ट क्वेश्चन? इन अ राइट एंगल ट्रायंगल द एक्यूट एंगल्स in the ratio 4:5. Find the angles of the triangles in a degree and radian. Okay, यानी उन्होंने क्या बोला है, जो एक राइट एंगल ट्रायंगल है. ओके, लेट अस कंसीडर राइट एंगल ट्रायंगल फर्स्ट. पहले अपन राइट एंगल ट्रायंगल पाहूंगे. हा एक राइट एंगल ट्रायंगल. ओके, एंगल ट्रायंगल ए बी सी. ओके, दिस वन इज अ राइट एंगल ट्रायंगल. हा एक राइट एंगल ट्रायंगल. राइट एंगल ट्रायंगल म्हणजे काय, जसा एक अँगल राईट अँगल ट्रायंगल म्हणजे 90 डिग्री असणार आहे आणि बाकी दोन वेगवेगळे असणार. ठीक आहे, हा एक आहे. द ॲक्यूट अँगल्स इन द रेशो 4:5. म्हणजे अँगल ए आणि अँगल सी या दोन अँगलचा जो रेशो आहे तो रेशो त्यांनी काय दिलेला आहे, 4:5 दिलेला आहे. ओके, म्हणजे काय आहे, गिवन कंडिशन काय आहे तुमची, व्हॉट इज अ गिवन कंडिशन? गिवन कंडिशन इज angle A upon angle C is equals to 4/5. Okay, this one is a given condition. तो हम इसमें से एक इक्वेशन निकाल सकते हैं, एंगल A which is equals to 4/5 of angle C. Okay, ये एक तुम्हारा इक्वेशन हो गया. That is called as a
इक्वेशन नंबर फर्स्ट। ओके, जो हमने पिछले इसमें देखा था कि क्या देखा था, ट्राइंगल की प्रॉपर्टी क्या रहती है, इंटरनल एंगल्स का जो भी सम रहता है वो सम 180 डिग्री रहता है। तो क्या हो गया, एंगल ए प्लस एंगल बी प्लस एंगल सी विच इज इक्वल्स टू 180 डिग्री। हमें एंगल बी पता है 90 डिग्री, एंगल ए क्या है 4/5 ऑफ एंगल सी प्लस एंगल बी पता है 90 डिग्री प्लस एंगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री। ओके, तो 180 डिग्री ये 4 बाय, अब इसको एक कन्वर्ट में करेंगे, एंगल से एक तरफ लेंगे तो क्या हो गया ये 4/5 ऑफ एंगल सी प्लस एंगल सी विच इज इक्वल्स टू 180. हा 90 इकडे मायनस होईल, 180 मायनस 90 इट इज अ 90. ओके, याला जर तुम्ही मल्टिप्लाय बाय 5 आणि डिवाइड बाय 5 केलं तर 4 एंगल सी प्लस 5 एंगल सी काय येणार आहे 9 एंगल सी डिवाइडेड बाय 5 विच इज इक्वल्स टू 90 डिग्री. Therefore the angle C काय येणार तुमचा, हा एंगल सी आहे. ओके, तर एंगल सी ची व्हॅल्यू काय येणार तुमची 50 डिग्री. ओके, एंगल सी विच इज इक्वल्स टू द 50 डिग्री. बट त्यांनी फक्त 50 डिग्री नाही लिहायला सांगितलेलं आहे तुम्हाला, एंगल सी डिग्री आणि मेजर मध्ये करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर हे झालं तुमचं डिग्री मध्ये. आता तुम्हाला माहिती आहे 50 डिग्रीला कसं करणार, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. ओके, पाय बाय 180 केल्यानंतर त्याचा आन्सर काय येणार तुमचं, पाय बाय 180 कॅन्सल कॅन्सल. ठीक आहे, 5 पाय बाय 80 हा एंगल सी झाला. मग तसंच आपल्याला एंगल ए पण काढावा लागणार आहे. ठीक आहे, त्या एंगल ए कसा काढणार आहे तुम्ही, ठीक आहे, हा आपला एंगल सी. ओके, हा एंगल सी झाला तुमचा. तर आता एंगल ए कसा करणार, डायरेक्टली पुट एंगल सी, पुट इन इक्वेशन फर्स्ट. ओके, म्हणजे ह्या इक्वेशन फर्स्ट काय होतं, एंगल ए इक्वल्स टू 4/5 ऑफ एंगल सी. एंगल सी माहिती तुम्हाला किती आला, 4/5 ऑफ 50 डिग्री. 50 डिग्री म्हणजे काय आला, 5 10 50 40. एंगल ए इज द 40 डिग्री. ओके, एंगल ए इज द 40 डिग्री एंगल. अच्छा, अब अगर हमें ये चेक करना है कि हमारा आंसर ये करेक्ट है या नहीं है, तो क्या करेंगे, गिवन में क्या दिया हुआ था, राइट एंगल ट्रायंगल है, ये एक बी है. ठीक है, बी पे हमें पता है 90 डिग्री, 90 डिग्री ये हो गया. तो ये बाकी दो की सम कितनी आनी चाहिए, 90 डिग्री आना चाहिए, तभी इंटरनल एंगल्स क्या हो गए 180 डिग्री. तो इन बाकी दो कौन सा है, एंगल सी या एंगल ए. 50 प्लस 40 हो गया कि नहीं, एंगल ए प्लस एंगल सी 50 plus 40 which is equals to 90. These 90 and these 90 180. तो इंटरनल एंगल की सम 180 हो गई. तो यानी ये जो आंसर है अपने, ये आंसर क्रॉस चेक हो गए. ओके, let us move towards the next question. What is the sum of the two angles is 5 pi and their difference is 60 degree. Find their measures in a degree. सिंपल दिया हुआ है कि दो एंगल्स का जो भी सम होगा, इफ लेटर से एंगल ए, हमने दो एंगल है, दो एंगल कौन से हमने अज्यूम कर लिया, एंगल ए एंड एंगल बी. तो क्वेश्चन में क्या दिया हुआ है, उनका जो पहिला सम आहे म्हणजे त्याच्यातली जी बेरीज असणार आहे, त्या दोन एंगलची बेरीज त्याची एक 5 पाय आहे आणि त्याच दोन्ही एंगलचा जर डिफरन्स घेतला तुम्ही, तो डिफरन्स आहे तुमचा 60 डिग्री आहे. ठीक आहे, तर त्याचा ते जे दोन एंगल आहे ते दोन एंगल फाइंड करायचे तुम्हाला. तर सिंपल आपण पहिले इक्वेशन लिहून घेऊ त्याचं. ओके, लेट अस consider two angles, angle A and angle B respectively. ओके, तो गिवन कंडीशन क्या दी हुई है, गिवन कंडीशन एंगल A प्लस एंगल बी विच इज इक्वल्स टू 5 पाई. ओके, 5 पाई को कंसिडर कन्वर्ट कर लो डिग्री में, 5 पाई इंटू 180 अपॉन पाई, पाई पाई गेट्स कैंसल. ओके, तो इसकी वैल्यू क्या आएगी, इसकी वैल्यू आएगी 900. ओके, 900, 18 5 जा
90, ओके 900 इसकी डिग्री में आ गए, यानी इक्वेशन क्या है, एंगल ए प्लस एंगल बी विच इज इक्वल्स टू 90 डिग्री, एंड इसका सम ये हो गया इक्वेशन फर्स्ट, और उनका डिफरन्स जो दिया हुआ आहे म्हणजे या दोन अँगल मधला डिफरन्स किती दिलेला आहे त्यांनी, 60 डिग्री. ओके, जर ह्या दोन इक्वेशनची जर तुम्ही ॲडिशन केली तर ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे, या दोन इक्वेशनचे समजा ॲड इक्वेशन नंबर 1 इन 2. ओके, जर तुम्ही ॲडिशन केली तर अँगल बी आणि अँगल बी कॅन्सल होणार आहे, म्हणजे काय येणार आहे 2 ऑफ अँगल ए विच इज इक्वल्स टू, ॲडिशन करायची म्हणजे 960. ओके 960, मग अँगल ए इज इक्वल्स टू काय येणार आहे तुमचा 480. ओके, हा झाला तुमचा अँगल ए. आणि तसंच जर मग आता हा अँगल ए जर तुम्ही इन इक्वेशन नंबर 2 टाकला समजा, ठीक आहे, इन इक्वेशन नंबर 2 काय आहे, अँगल ए मायनस ऑफ अँगल बी विच इज इक्वल्स टू 60 डिग्री. तुम्हाला अँगल बी काढायचा, अँगल ए 480 मायनस 60 डिग्री इक्वल्स टू अँगल बी. अँगल बी काय येणार आहे 420. ओके, तर हे डिग्रीमध्ये, कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये मेजर्स इन अ डिग्री सांगितलेलं आहे, म्हणून आपण मेजर्स इन अ डिग्री काढले. इथं रेडियनमध्ये काढायची गरज नाही आहे, यहाँ पे रेडियन नहीं निकालना है. वी हैव टू फाइंड द गिवन एंगल ए एंड एंगल बी, these two angles in a degree system. Okay, so these are the two answer, angle A and angle B. Okay, so let us move towards next question. Question number 9. The measure of angles of a triangles are in the ratio 3:7:8. Find their measures in the degree and radian. Okay, so जो 3 एंगल है, एक ट्राइंगल है, उस ट्राइंगल के जो 3 एंगल होंगे उस 3 एंगल का एक रेशियो दिया हुआ है उन्होंने, एंगल ए इज टू एंगल बी इज टू एंगल सी, जो भी तुम एंगल कंसिडर करोगे उसका रेशियो कितना दिया हुआ है 3:7:8. ओके, तो हम क्या करेंगे, पहले मेजर ऑफ एंगल ए इज टू एंगल बी इज टू एंगल सी विच इज इक्वल्स टू 3:7:8. ओके, तो हम एंगल ए को क्या कंसिडर, अगर हम इसको x इज अ कॉमन मल्टीप्लाई करेंगे तो क्या आएगा, ये एंगल ये 3x, एंगल बी क्या आएगा 7x, और एंगल सी क्या आएगा 8x. ओके, तो हमें पता है इंटरनल एंगल के एडिशन क्या होता है 180 डिग्री. ओके, एंगल ए प्लस एंगल बी प्लस एंगल सी विच इज इक्वल्स टू 180 डिग्री. तो ये क्या हो गया, ये 3x हो गया प्लस ये 7x हो गया प्लस ये 8x इक्वल्स टू 180 डिग्री. 7 आणि 3 10, 10 18, 18x विच इज इक्वल्स टू 180 डिग्री. 180 डिग्री x इक्वल्स टू 10 डिग्री. ओके, ये तुम्हारा आ गया 10x. अब ये अगर तुम एंगल ए में डालेंगे, एंगल ए क्या था 3x विच इज इक्वल्स टू 3 इंटू 10 डिग्री, क्योंकि x की वैल्यू जी आहे ती आपण 10 डिग्री काढली, मग 3 इंटू 10 डिग्री विच इज इक्वल्स टू 30 डिग्री. कॉमा एंगल बी का है 7x का है ना 7 इंटू 10 विच इज इक्वल्स टू 70 डिग्री, एंड एंगल सी विच इज इक्वल्स टू 8x म्हणजे काय 80 डिग्री. ओके, हे झाले तुमचे डिग्रीमध्ये. मग आता अँगल ए तुम्हाला माहिती आहे 30 डिग्री म्हणजे π/6. ओके, अँगल बी 70 डिग्री, आता 70 डिग्रीचा फक्त तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल π/180. π/180चा सेट कॅन्सल झाला, इथे काय येणार 7π/80. ठीक आहे, अँगल सी काय आहे 80 डिग्री, 80 इंटू π/180 00, त्याचा 0 0 कॅन्सल झाला, 8π/18. ओके, 2 9 जा 2 4 जा 2 9 जा इज 4π/9, 4π/9. ये हो गया एंगल सी. यानी इतना बेसिक है, सिर्फ एक ही प्रॉपर्टी है तुम्हें याद रखनी है इन एंगल्स ऑफ अ ट्राइंगल्स का, जो भी इंटरनल एंगल्स होते हैं उस ट्राइंगल के इंटरनल एंगल्स का डिफरेंस होता है, सम होता है 180 डिग्री. वैसे अगर क्वाड्रिलेटरल का आ गया, क्वाड्रिलेटरल के 3 एंगल दे देंगे वो, ठीक है, तो 3 एंगल देने के बाद में क्वाड्रिलेटरल के इंटरनल एंगल्स की क्या होता है, क्वाड्रिलेटरलच्या अंत म्हणजे आतमध्ये जेवढे एंगल्स असतात तेवढ्या एंगल्सचा डिफरन्स किती असतो किंवा सम किती असते, सम असते तुमची 360 डिग्री. मग सेम येऊ शकतं, जर तुम्ही अँगल 3 अँगल दिले, तुम्हाला चौथा अँगल फाइंड करायचा, किंवा 2 तुम्हाला कंडिशन देतात, त्याचा सम एवढा आहे त्याचा डिफरन्स एवढा आहे, त्याच्यामधून तुम्ही 3 अँगलचं सम देऊ शकता, 3 अँगलचा डिफरन्स देऊ शकता, त्यानंतर AP मध्ये देऊ शकता किंवा GP मध्ये देऊ शकता.
ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. फक्त याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करायच्या. अप टू 10th पर्यंतचे जेवढा तुम्ही कन्सेप्ट घेतलेला आहे तेवढं तुम्हाला इथं ऍड करायचे. ओके, आता नेक्स्ट 10वा क्वेश्चन काय तुमचा, हे सगळे एक्सरसाइज 1.1 चं चालू आहे. ओके, द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स ऑफ अ द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन AP and the greatest is 5 times the smallest least. Find the angles in degree and radian. मी आता सांगितलं होतं तुम्हाला AP मध्ये विचारायला जाईल किंवा GP मध्ये विचारायला. ठीक आहे, तर AP मध्ये विचारल्यानंतर एकदम सिंपल, याच्यामध्ये काहीच एक हे नाही आहे. AP म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती आहे. AP मध्ये A मायनस D हा सगळ्यात लहान असतो. लेट अस कन्सिडर. ओके, लेट अस कन्सिडर A मायनस D, A आणि A प्लस D. आता याच्यामधला A म्हणजे काय असतो, A म्हणजे मिडल वन असतो. ओके, D म्हणजे काय असतो, एखादा जो पण आपण हे घेतोय, समजा आपली AP ची सिरीज कुठली असेल, 4 2 4 6 8 10. ठीक आहे, तर मग आता 2 मध्ये प्लस 2 केला तुम्ही तर तुम्हाला 4 येतोय. ठीक आहे, म्हणजे तुमचा डिफरन्स काय आहे, 2 आहे. ठीक आहे, डिफरन्स म्हणजे काय, ही जे दोन आहेत या दोन मधल्या तुम्हाला जे पण नंबर असतील त्या दोन नंबर मधला एक कॉमन फॅक्टर जर येत आहे तर तो त्याला म्हणला तर D हा कॉमन फॅक्टर असतो. ठीक आहे, D हा कॉमन फॅक्टर आहे. ओके, कॉमन फॅक्टर. ठीक आहे, मग या कॉमन फॅक्टर कुठला आहे, 2 आहे समजा. ठीक आहे, मग जर ह्या 4 मधून 2 जर मायनस केला तर 2 येतो आणि 4 मध्ये जर प्लस 2 केला तर 6 येतो. म्हणून जर आपण 4 ला जर A मानला आणि याला A मायनस D, तर D काय आहे तुमचा 2 आहे आणि हा काय आहे A प्लस D आहे. म्हणून ही त्याची सिक्वेन्स सिरीज झाली, ही लक्षात ठेवायची. ओके, सो लेट अस कन्सिडर A मायनस D, A आणि A प्लस D हे सगळे काय तुमचे AP मध्ये आलेले आहे. ये सब AP है, ये अपन कंसिडर करें. सो व्हाट इज अ गिवन कंडीशन. गिवन कंडीशन क्या बोल रही है कि जो तुम्हारा स्मॉलेस्ट वन है, ठीक है, ग्रेटेस्ट क्या है, अगर ये तुम्हारा स्मॉल वैल्यू है तो ये जो ग्रेटर वैल्यू है ये तुम्हारी 5 टाइम्स द स्मॉलेस्ट वैल्यू है. ओके, अगर हम पकड़ते हैं कि A माइनस D, ये अगर हम x पकड़ते हैं, ओके, तो ये जो A प्लस D वाला है ये क्या होगा तुम्हारा 5 टाइम्स ऑफ द x, क्योंकि ये गिवन में बोला हुआ है 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. ये A माइनस डी इज द स्मॉलेस्ट वन. ठीक है, ये हमने x कन्सिडर किया. A माइनस डी आपण x कन्सिडर केला आणि A प्लस डी म्हणजे हा जो ग्रेटेस्ट आहे तो ग्रेटेस्ट आपण त्याला 5 कन्सिडर करावं, 5x, कारण हा 5च्या मल्टिपल मध्ये 5 टाइम्स द x आहे. ठीक आहे, ह्या दोन कंडिशन दिलेल्या आहे. सिंपल वन फर्स्ट कंडिशन आणि सेकंड कंडिशन आहे. या दोन्ही कंडिशनला जर तुम्ही ऍड केल्यावर काय होणार, D मायनस डी कॅन्सल प्लस D मायनस डी कॅन्सल होणार आहे. 2A विच इज इक्वल्स टू 6x. ठीक आहे, A इक्वल्स टू 6x/2 3x. ठीक आहे, हा तुमचा 3x आलेला आहे तुमचा व्हॅल्यू. मग आता तुमची व्हॅल्यू काय येणार आहे, A मायनस डी, A प्लस डी. ओके, तर मग तुमची A 3x आलेला आहे. मग 3x मायनस डी आणि याच्यामध्ये जर तुम्ही हा A ची व्हॅल्यू जर तुम्ही फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकली तर काय येणार आहे, 3x मायनस डी इक्वल्स टू x. म्हणजे काय, 3x मायनस डी इक्वल्स टू x. हा x जर इकडे आला तर 3x मायनस x इक्वल्स टू डी. डी ची व्हॅल्यू काय येणार आहे, 2x. ठीक आहे, हे दोन व्हॅल्यू आल्या. मग आता तुम्हाला A मायनस डी, A प्लस डी काढता येणार आहे. A मायनस डी काय येणार तुमचा 3x मायनस 2x विच इज इक्वल्स टू x. ठीक आहे, 3x मायनस 2x A मायनस डी. त्यानंतर काय होतं तुमचा A काय तुमचा 3x. ठीक आहे, त्यानंतर काय होता A प्लस डी. A प्लस डी काय येणार तुमचा 3x प्लस 2x विच इज इक्वल्स टू 5x. हे तुमचे 3 अँगल झाले. ओके, हे तुम्हाला माहिती झालं हे अँगल. मग सिंपल आहे, अँगल्सची प्रॉपर्टी लावायची ट्रायंगलच्या. त्याने सांगितलेले अँगल्स ऑफ द ट्रायंगल्स. मग ही प्रॉपर्टी लावायची काय आहे, x प्लस 3x हे जे 3 अँगल बांधले आपण इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, मग काय हे x प्लस 3x 4x प्लस 5x इट इज 9x. 9x इक्वल्स टू 180 डिग्री. व्हाट इज द x की वैल्यू क्या आएगी, 9 2 यानी 20 डिग्री. ठीक है, ये 20 डिग्री तुम अगर यहाँ पे पुट करोगे तो तुम्हें 3 वैल्यूज आएगी. एक कौन सी हो गई 20, ये क्या हो गई 3x, यानी क्या होता है 3 इंटू 20 इज 60 डिग्री. 5 इंटू 20 विच इज 100,
ये तुम्हारे 3 डिग्रीज आ गए, ठीक है। ये तुम्हारे एंगल्स है, एंगल समझ लो ये एंगल ए है या एंगल बी है या एंगल सी है। इन तीनों का भी जो भी डिग्री निकालेंगे ये तीनों डिग्री एक साथ आएगी। तो अभी इसका क्रॉस चेक क्या है, 20 + 60 + 100 180 आ रहा है, ओके। यानी जो तीनों के एंगल्स के पॉजिटिव सम था वो तीनों का सम जो है वो 180 आ गया, ओके। तो ये हो गया डिग्री में। अब इसको ही तुम रेडियन में कन्वर्ट कर सकते हो डायरेक्टली, ठीक है। तो एंगल ए क्या आएगा, एंगल ये आएगा π/9, ठीक है। उसके बाद में एंगल बी क्या आएगा π/6, उसके बाद में आएगा 5π/9, ओके। ये हो गया इसका आंसर। इसके बाद में सिंपल है, कुछ भी नहीं करना है, ओके। सिर्फ एक ही एपी पता था आपको, a - d, a + b, a + d, d क्या होता है, d इज अ कॉमन फैक्टर होता है। यानी दो के बीच में अगर तुम ऐड करते हो तो d अगर ऐड करते हो तो आगे का फॉर्मूला आता है, आगे की वैल्यू होती है, और d को अगर तुम माइनस करोगे तो उसके पीछे की वैल्यू आती है। a क्या होता है, a मिडल वन फैक्टर होता है, ठीक है। अगर तुम 2 में 2 ऐड करोगे तो 4 आएगा, 2 में से -2 करोगे तो 0 आएगा। यानी सीरीज क्या होगी, 0 2 4, यानी ये एपी सीरीज है। एपी सीरीज में कॉमन फैक्टर डी होता है, ओके। तो लेट अस सी दिस एग्जांपल, फाइंड द डिग्री एंड रेडियन मेजर्स ऑफ द एक्सटीरियर एंड इंटीरियर एंगल्स ऑफ अ रेगुलर पेंटागन। ये चीज के ऊपर ध्यान रखना है तुम्हें, रेगुलर पेंटागन ऑक्टागन, ठीक है। रेगुलर पेंटागन, पेंटागन यानी क्या, 5 साइड, ऑक्टागन यानी क्या कि उसकी 8 साइड होगी, ओके। पेंटागन, ऑक्टागन, हेक्सागन यानी क्या, उसकी 6 साइड्स होगी, ओके। इसको बोला जाएगा ऑक्टागन, हेक्सागन। पहले पेंटागन का देखते हैं। अब पेंटागन, रेगुलर पेंटागन यानी क्या होता है, उसकी 5 साइड होगी। 5 साइड यानी कौन सी होगी, समझो ये है 1 1 2 3 4 5, okay. Let us consider A, B, C, D and E, okay. इसको हमें क्या करना है, इसके इंटीरियर एंगल्स एंड एक्सटीरियर एंगल्स फाइंड करनी है इन डिग्री एंड रेडियन, ओके। तो फर्स्ट में पेंटागन का समझा दूंगा, आपको ऑक्टागन का सॉल्व करना है, ये होमवर्क है, समझ लो। तो पेंटागन का क्या आएगा, सबसे पहले क्या करेंगे, लेट अस consider internal angle of regular pentagon is x डिग्री, ओके। यानी हमने अज्यूम कर लिया है कि इसके बीच का जो भी इंटरनल एंगल होगा ये रेगुलर पेंटागन का, वो x डिग्री, ओके। तो अभी जैसे हमने ट्रायंगल्स में किया था, ट्रायंगल्स का तो हमें पता था कि 180 डिग्री होता है, बट अब इसमें कैसा ध्यान रखना है, इंटरनल एंगल कैसे निकालोगे, अगर इसको तुम 2 पार्ट में डिवाइड करते हो तो ये क्या हो गया, एक ट्रायंगल हो गया, एक स्क्वायर हो गया। स्क्वायर का क्या होता है, 360 डिग्री होता है, और इसका क्या होता है 180। तो 360 + 180 क्या हो गया तुम्हारा, इट इज 540, ओके। 360 + 180, 360 + 180 करना है तुम्हें, ओके। तो इसका क्या आएगा, 540 आंसर आएगा, ये ध्यान में रखना है। अब ऑक्टागन, अब हेक्सागन बोलेंगे तो हेक्सागन का क्या आएगा, ये तुम्हारा हेक्सागन है, इसको तुम 2 इसमें डिवाइड कर दो, ये फर्स्ट हो गया, सेकंड होता है। फर्स्ट भी क्वाड्रिलेटरल है 360, ये भी क्वाड्रिलेटरल है 360, 360 360 कितना हो गया, 720। यानी तुम पेंटागन में अगर 180 ऐड करोगे तो 720 आएगा। 720 में अगर 180 आओगे तो क्या होगा, बस 7 साइड का हो गया। फिर अगर उसमें फिर से 180 180 180 ऐड करते जाओगे तो तुम्हें उसकी इंटरनल एंगल्स की सम मिलती है, ओके। तो ये हो गया अपना, अपन अभी पेंटागन के ऊपर है, ओके। तो लेट अस कंसीडर द इंटरनल एंगल ऑफ द रेगुलर पेंटागन इज x डिग्री। अब एंगल A प्लस एंगल B प्लस एंगल C प्लस एंगल D प्लस एंगल E, इसकी सम कितनी होगी, हमने देखा था 540, ओके, विच इज इक्वल्स टू द 540। एंगल A, एंगल B, एंगल C, एंगल D, एंगल E, ये जितने भी एंगल्स है ये सारे इंटरनल एंगल्स है। तो इंटरनल एंगल हमने क्या कंसीडर किया था, अपन क्या कंसीडर किया था, x डिग्री, उनका एनर है x डिग्री प्लस x डिग्री प्लस x डिग्री प्लस x प्लस x इक्वल्स टू 540, ओके।
मग काय येणार आहे, 5x इक्वल्स टू 540. मग एक्सची व्हॅल्यू काय येणार तुमची, एक्सची व्हॅल्यू येणार आहे 108. ओके, जर हे काढलं तर म्हणजे याचा इंटरनल अँगल काय तुमचा 108 अँगल आहे. ठीक आहे, म्हणजे हा जर अँगल तुम्हाला पाहिला तर हा कितला अँगल 108 डिग्री. मग आता त्यांनी इंटरनल पण विचारलेला आहे आणि एक्सटर्नल पण विचारलेला आहे. ओके, वी हैव टू फाइंड एक्सटीरियर एंड इंटीरियर एंगल ऑफ रेगुलर पेंटागन. अब ये हो गया तुम्हारा क्या, ये हो गया इंटरनल एंगल. अब एक्सटीरियर एंगल पे जाएंगे. ओके, एक्सटीरियर एंगल. एक्सटीरियर एंगल किस निकालेंगे, समझो ये हमारा पेंटागन है. ठीक है, इस पेंटागन का हम कंस्ट्रक्ट करेंगे. ठीक है, ये होगी तुम्हारी एक रे. ठीक है, इट्स डी एफ रे. ठीक है, तो हमें पता है कि अगर हम इसको y कंसिडर करते हैं, y डिग्री. ठीक है, लेट अस कंसिडर एंगल y be the exterior angle. Be the exterior angle of a regular पेंटागन. ओके, तो हमें क्या है, यह एंगल x हो गया, यह एंगल y हो गया. सिंपल कंसेप्ट है. अगर ये समझो दो क्वाड्रेंट पे डिवाइड कर तो हम एक स्ट्रेट लाइन है, मैंने पहले क्या बोला था, एक स्ट्रेट लाइन का डिफरेंस एंगल कितना होता है 180 डिग्री. तो एंगल x प्लस एंगल y इज इक्वल टू 180 डिग्री कर लेंगे. ठीक है, तो ये 180 डिग्री होगा. एंगल x पता है हमें 108 डिग्री है, प्लस एंगल y इक्वल्स टू 180 डिग्री. तो इसमें से एंगल y कितना आएगा, एंगल y आएगा तुम्हारा 72 डिग्री. ओके, तो ये हो गया डिग्री में. लेकिन तुम्हें इसको डिग्री एंड रेडियन में भी फाइंड करना है. तो रेडियन में क्या आएगा, 108 को 108 का डायरेक्टली आएगा 3π/5 और 72 का आएगा 2π/5. ठीक है, ये तुम कैलकुलेट कर सकते हो. अभी बार बार रिपीटेडली वही चीज़ नहीं बताऊंगा. ठीक है, ये हो गया तुम्हारा रेगुलर पेंटागन. ऑक्टागन का तुम्हें होमवर्क है, वो तुम्हें घर पे सॉल्व करना है. अब सबसे इम्पॉर्टेंट इस पूरे चैप्टर का एक पॉइंट है, वो है तुम्हें दो इसका, यानी अगर तुम्हें क्लॉक दी जाती है तो उस क्लॉक के अंदर क्या होता है तुम्हें. ओके, समझो, लेट अस कंसिडर दिस इज योर क्लॉक. ओके, दिस इज द 12, this one is 3, 6 and 9. ही तुमची क्लॉक आहे. ठीक आहे, क्लॉक मध्ये काय असतात, एक असतो अवर हँड आणि एक असतो मिनिट हँड. ठीक आहे, अवर हँड हा लहान काटा असतो आणि मिनिट हँड जो असतो तो मोठा काटा असतो. बरोबर. जर तुम्हाला एका क्लॉक मधला जर तुम्हाला दोन म्हणजे ह्या दोन काटामधला जर तुम्हाला अँगल फाइंड करायचा असेल, ओके, तर ह्या दोन काट्यामध्ये तुम्हाला अँगल फाइंड करता आला पाहिजे. आणि ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुमच्या एरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी ज्यांनी अप टू 10th पर्यंत समजा NTSC दिलेली असेल एक्झाम, ज्या पण आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतो, त्याच्यामध्ये हा ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग मधला पार्ट आहे. ओके, म्हणजे तुम्हाला दोन हँड मधला जर तुम्हाला अँगल फाइंड करायचा असेल तर त्याला डायरेक्टली फाइंड पण करता येतो. आणि ही त्याची तुम्हाला 11th मध्ये त्याचा बेस आहे. ओके, सो ह्या पार्टवरती तुम्हाला जास्त फोकस करायचा, हा तुम्हाला शेवटपर्यंत आहे. तर ठीक आहे, हा समजा तुमचा आहे. आता पहिले आपण याच्यामध्ये काय पाहूया, पहिले आपण मिनिट हँड पाहूया. ओके, मिनिट हँड. ओके, आणि दुसरं पाहूया आपण अवर हँड. ओके, मिनिट हँड आणि अवर हँड. आता मिनिट हँडचं तुम्ही कसं करणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. एक मिनिट हँडला जर एक पूर्ण रोटेशन जर झालं तर तो किती झाला, मिनिट हँडमध्ये 60 मिनिट्स म्हणजे हा टोटल आहे. ठीक आहे, तुम्ही एक मिनिट हँड केव्हा तुमचा फुल्ली रोटेट होईल, जेव्हा त्याचा 1 आवर कंप्लीट होईल. 1 आवर कंप्लीट झाल्यानंतर तो 360 मल्टिपल होईल. तर त्यामुळे काय केलं, 1 आवर विच इज इक्वल्स टू 60 मिनिट्स. ओके, 60 मिनिट. ठीक आहे, मग आता हा 60 मिनिट कंप्लीट केल्यानंतर 1 आवर घेतो. ओके, म्हणजे 1 आवर इक्वल्स टू 60 मिनिट असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, 1 आवर विच इज इक्वल्स टू 60 मिनिट. ओके,
आणि 60 मिनिट म्हणजेच काय, 60 मिनिट केव्हा होईल त्याचे, 60 मिनिट झाल्यानंतर एका याचे 360 डिग्री कम्प्लीट होतो. ओके, मग जर तुम्हाला 60 मिनिटामध्ये तो जर 360 डिग्री कम्प्लीट करतो म्हणजे 1 रोटेशन अँगल कम्प्लीट करतो मिनिट हँड. ठीक आहे, तर मग तुम्हाला जर 1 मिनिटासाठी जर किती डिग्री रोटेट करतो 1 मिनिट हँड. ठीक आहे, तर हे काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे, म्हणजे हा जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये किती डिग्री फाइंड करेल, 1 मिनिटामध्ये तो कम्प्लीट करतो 6 डिग्री रोटेशन. ओके, म्हणजे जर तुमचा 1 मिनिट हँड आहे, मिनिट हँडला जर तुम्ही फ्रॉम 12 टू जर तुमचा इथं हा 1 आहे. ओके, यामधून तुमचा हा 1 मिनिट, हा 5 मिनिटं झाले, तर 5 मिनिटामधले पण तुमचा इथं हा मिनिट हँड जर तुमचा इथून ह्यापर्यंत जर 1 मिनिट मूव्ह झाला तर तो किती डिग्री मूव्ह होतो, हा तो 6 डिग्री मूव्ह होतो मिनिट हँड फक्त. ओके, म्हणजे 1 मिनिट इक्वल्स टू 6 डिग्री रोटेशन. तसंच आपण आता अवर हँडचं पाहू. ठीक आहे, अवर हँड म्हणजे अवर हँडलाच आपण स्मॉल किंवा छोटा काटा म्हणलं जातो. ठीक आहे, तर आता अवर हँडमध्ये काय येणार आहे, 1 अवर. ओके, 1 अवर इक्वल्स टू काय येणार आहे, जर तुम्ही 12 घंटे जर घेतले, ठीक आहे, 12 अवरचा 360 डिग्री रोटेशन होणार जर तुम्ही अवर हँड घेताय तर. ठीक आहे, म्हणजे जर तुमचे 12 घंटे जर कंप्लीट झाले, 12 अवर कंप्लीट झाले, तर तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशन्स वरती येणार आहे. ती झाली त्याची 1 रोटेशन. मग 12 अवर्स इक्वल्स टू 360 डिग्री आहे. आणि जर 1 अवर घेतला, ठीक आहे, तर 1 अवर मध्ये किती डिग्री रोटेट करणार आहे हा, 1 अवर मध्ये त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, तर याची एक्स ची व्हॅल्यू काय येणार तुमची 30 डिग्री होणार आहे. म्हणजे जर अवर हँड जर फ्रॉम 12 टू 1 गेला तर तो 30 डिग्रीने रोटेट होणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 360 डिग्रीचे जेव्हा तुम्ही 12 पार्ट्स करणार तेव्हा तो एका तुमचे म्हणजे एका घंट्यामध्ये तुम्हाला किती डिग्री रोटेट होतोय हे बघितलं, म्हणजे 30 डिग्री रोटेट होतो तुमचा 1 अवर हँड. ठीक आहे, आणि त्याचमध्ये जर आपण याला जर मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 अवर म्हणजे किती आहे, 60 मिनिट. ओके, म्हणजे 60 मिनिट मध्ये तुमचा 30 डिग्री रोटेट होतं. तर तुम्हाला 1 मिनिटसाठी काढता येईल. 1 मिनिटसाठी किती होतं, मग हा एक्स तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून फाइंड करणार, 30 इंटू 1 विच इज इक्वल टू 60 इंटू एक्स. मग याचा एक्स किती येणार, एक्स येणार याचा 1/2, म्हणजे हाफ डिग्रीने रोटेट होतं फक्त अवर हँड. ठीक आहे, 1 मिनिटासाठी अवर हँड हाफ डिग्रीला रोटेट होतो. तर याचा यूज आपल्याला कुठं करायचा, आता या टोटल याच्यामध्ये करायचं. ओके, सो लेटेस्ट पहिले आपण काय काढून घेऊया, 10 past 11चं काढू. ठीक आहे, 10 past 11 म्हणजे काय, 11 वाजून 10 मिनिटं. ठीक आहे, 10 past 11, 10 past 14 किंवा 10 past 14 म्हणजे काय, 14 म्हणजे आपण काय येतो 12, 1 आणि 2 म्हणजे 2 वाजून 10 मिनिटं. ओके, असं आपण हा एक तो 24 आवर्स मध्ये काढला तो किंवा 12 आवर्स मध्ये काढला तो. ठीक आहे, आणि हा 220 आहे. तर 10 past 11 म्हणजे 11 वाजून 10 मिनिटं हा तुमचा टायमिंग झाला. ओके, आपण पहिले आपण आता 10 past 11चं आता काढून घेऊया. एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये फक्त तुम्हाला याची कन्सेप्ट लक्षात ठेवायची आणि ही कन्सेप्ट तुम्हाला शेवटपर्यंत अप टू जेवपर्यंत तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असणार आहेत तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या शेवटपर्यंत तुम्हाला ही लक्षात ठेवायची. ठीक आहे, 10 past 11. ठीक आहे, तर आता आपल्याला पाहायचंय 10 past 11 11 वाजून 10 मिनिटं. ठीक आहे, 11 वाजून म्हणजे तुमचा हा इथला काटा कुठला असणार आहे, तुमचा छोटा काटा. ठीक आहे, हा 11 वरती आहे. ठीक आहे, 11 वाजून 10 मिनिटं हा इथे तुम्हाला हा अँगल काढायचा जो ग्रीन कलरने मी लिहिला आहे. ठीक आहे, 10 past 11. मग सगळ्यात पहिले तुमचं काय येणार आहे त्याच्यामध्ये, आता मला एक सांगा, तुमचे 11 वाजून 10 मिनिटं झाले तर 10 मिनिटामध्ये पण तुमचा जो अवर हँड असणार आहे तो अवर हँड तुमचा मूव्ह होणारच आहे. ओके, कारण आपण अवर हँड मध्ये पाहिलं होतं, जर अवर हँड 1 मिनिटामध्ये तुमचा 1/2 डिग्री म्हणजे हे करतो, तर मग 10 मिनिटासाठी किती होणार आहे तो, 10 मिनिटासाठी तुमचा 1/2 म्हणजे 10 डिवायडेड बाय 2 5 डिग्रीने तो रोटेट होणार आहे, म्हणजे 5 डिग्रीने तो समोर जाणार आहे. आणि मिनिट हँड काय आहे तुमचा, मिनिट हँड जो आहे तुमचा 30 डिग्री मूव्ह करतो. ओके,
मग 30 डिग्री म्हणजे हा समजा हा 10 आहे, 10 to 11 साठी 30 डिग्री, ठीक आहे. 11 to 12 30 डिग्री, 12 to 1 30 डिग्री आणि 1 to 2 30 डिग्री. ओके. बट या 30 डिग्री मधून हा जो अवर हँड आहे हा इथून मायनस करावा लागणार ना तुम्हाला, 5 डिग्री मायनस करावा लागणार. 5 डिग्री कसा आला तुमचा, जर अवर हँड 1 मिनिटासाठी जर तुमचं 1/2 डिग्री म्हणजे हाफ डिग्री मूव्ह होतं, तर तुमचं 10 मिनिटासाठी किती येणार, सिम्पली 1 मिनिटसाठी तुमचा हाफ डिग्री कन्वर्ट होतं, तर 10 मिनिटासाठी किती येणार, एक क्रॉस मल्टिप्लिकेशन, तर 10 मिनिटसाठी किती येणार, तो 5 डिग्री येणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल याच्यामधलं, जर तुम्हाला अँगल फाइंड करायचं तर अँगल बिटवीन द 11 to 12, ठीक आहे, प्लस 12 to 1, 12 to 1 प्लस 1 to 2, हे तुम्हाला अँगल फाइंड करा. बट 11 to 12 मध्ये काय करावं लागणार तुम्हाला, हा जो 5 डिग्री आहे तो 5 डिग्री मायनस करावा लागणार आहे, कारण 11वाचा जो तुमचा काटा आहे तो थोडासा समोर सरकलेला असणार आहे, बरोबर. म्हणून आपल्याला तो पण लक्षात, म्हणजे काय येणार आहे 30 मायनस 5 डिग्री प्लस 30 डिग्री प्लस 30 डिग्री. ठीक आहे. तर हा फाइंड किती होणार आहे अँगल तुमचा टोटल, हा असणार आहे तुमचा 85 डिग्री. ओके. 30 30 60, 60 प्लस 25 विच इज इक्वल्स टू 85. म्हणजे ह्या दोन मधला जो पण अँगल आहे तो अँगल तुमचा येणार आहे 85 डिग्री. ओके. आणि त्यानंतर आता हा 220चा पॉवर. ओके. 220 म्हणजे काय, 220ला कसं लिहिता येणार आहे, 20 पास्ट 2. ओके. याला जर वर्डिंग मध्ये तुम्ही लिहिलं 220ला काय लिहिणार आहे, 20 पास्ट 2. ही वर्डिंग पण महत्वाची आहे तुमची. पास्ट क्वार्टर जर म्हणलं तर 15 मिनिट्स असतात. ठीक आहे. जर तुम्हाला म्हणलं की 11 क्वार्टर, 11 क्वार्टर म्हणजे काय, पास्ट म्हणलं तर तुम्हाला समोर जायचंय. ओके. 11 पास्ट क्वार्टर किंवा क्वार्टर पास्ट 11, मग काय आहे तो 11-15. ठीक आहे. वर्डिंग वरती पण लक्ष द्या. आता इथे डायरेक्टली 220 दिलेलं आहे त्यांनी. ओके. मग आता आपण 220चं काय घेणार आहे, आता आपण इथं कलर चेंज, ओके, ब्ल्यू कलरचा पाहूया. हा तुमचा 2 आहे. ओके. म्हणजे तुमचा जो अवर हँड असणार आहे तो 2 वरती असणार आहे आणि जो मिनिट हँड असणार आहे तो तुमचा 20 वरती असणार आहे. ओके. तुम्हाला हा अँगल फाइंड करायचा आहे 220चा. ओके. 220चा तुम्ही अँगल कसा फाइंड करणार आहे, हा 2 आहे. ठीक आहे. हा किती डिग्री मूव्ह झालेला आहे 12 वाजल्यापासून, हा 20 मिनिटं. म्हणजे जर अवर हँड 1 मिनिटासाठी 1 मिनिटसाठी 1/2 डिग्री, तर 20 मिनिटसाठी किती येणार, ओके, एक्स डिग्री. मग एक्स डिग्री तुम्ही कसं फाइंड करणार आहे, एक्स इक्वल्स टू काय येणार तुमचा 20 10 डिग्री येणार आहे हा. ठीक आहे. मग सिम्पल काय आहे तुमचा 2 to 3, 2 to 3 प्लस 3 to 4. ओके. हे दोन असणार आहे तुमचे 2 to 3 आणि 3 to 4. मग आता 2 to 3 मधून काय येणार आहे 30 मायनस 10 करावं लागणार तुम्हाला प्लस 30. हा अँगल किती येणार आहे, हा 20 प्लस 30 विच इज इक्वल्स टू द 50 डिग्री. ओके. हे तुम्हाला मिनिट हँड आणि सेकंड हँड मधलं तुम्हाला डिफरन्स आहे, म्हणजे त्या दोन्ही मधला अँगल किती येणार आहे, हे अँगल तुमचा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट आहे त्याची, या कन्सेप्ट वरती तुम्ही आधारित हे करायचं. ओके. तर ही झाली अप टू द प्रिव्हियस जी स्लाइड होती, प्रिव्हियस स्लाइड पर्यंत तुमचे एक्सरसाइज 1.1 इज कम्प्लीट. ओके. ही एक्सरसाइज 1.1 संपलेली आहे. आणि आता याच्यामधला शेवटचा आणि एकदम सिंपल टॉपिक आहे आर्क लेंथ अँड एरिया ऑफ द सेक्टर. ओके. तर आपण जेव्हा रेडियनचं मेजर बघत होतो 1 डिग्रीचे, आपण हे इक्वेशन काढलं होतं 180/π. ठीक आहे. तर ह्या इक्वेशन मध्ये आपण एक प्रॉपर्टी वापरली होती, द लेंथ ऑफ द आर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल इन्स्क्राइब बाय द आर्क. ओके. ही तो आपण प्रॉपर्टी बघली. तशीच सेम काय प्रॉपर्टी आहे, जर तुम्ही तुमचं हा एक सर्कल आहे, हा एक सर्कल आहे. ठीक आहे. याचा जो पण एरिया असणार आहे, हा एरिया डिपेंड असणार आहे तुमच्या ह्या अँगलवर. ओके. एरिया डिपेंडंट कशावरती, तुमचा आर्क वरती एरिया डिपेंडंट. मग तुम्ही काय करणार आहे, आता आपल्याला आर्क लेंथ काढायची. व्हॉट इज मीन बाय आर्क लेंथ, हा तुमचा एक सर्कल आहे. ओके. हा सर्कल आहे, हा ओरिजिन आहे. ठीक आहे. हा तुमचा ए पॉइंट आहे,
हा तुमचा पॉईंट आहे बी पॉईंट. ओके, हा बी पॉईंट आहे. याला म्हणजे ही असते तुमची आर्क लेंथ. ओके, हा जेवढा पॉईंट आहे फ्रॉम ए टू बी डिस्टन्सला आर्क लेंथ म्हणजे आता आर्क लेंथ. ओके, आणि ह्याच्या आर्कनी हा जो डिस्क्राईब केलेला म्हणजे कव्हर केलेला हा जो एरिया त्याला म्हणला जातो एरिया ऑफ द सेक्टर. ओके, एरिया ऑफ द सेक्टर हा एक सेक्टर झाला, त्या सेक्टरचा तुमचा एरिया हा एरिया झाला. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आर्क लेंथ फाइंड करायची आहे आणि एरिया ऑफ द सेक्टर फाइंड करायचा आहे. तर आता इथं मी आर्क लेंथचा डायरेक्टली फॉर्म्युला लिहिलाय, बट हा फॉर्म्युला आला कसा, आता हा एकदा पाहून घेऊ. ठीक आहे, आपण काय म्हणलो होतो, आर्क लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया इन्स्क्राइब. ठीक आहे, एरिया इन्स्क्राइब जर तुमचा जर 1 डिग्री असेल, ठीक आहे, त्याचा 1 डिग्री किंवा 1 रेडियन, डिग्री आणि रेडियन. आता 1 डिग्री मोठा असतो की 1 रेडियन मोठा असतो? 1 रेडियन मोठा आहे तुमचा. 1 रेडियन विच इज इक्वल टू 57 डिग्री आणि 1 डिग्री, त्याच्यामुळं तुमचा रेडियन मोठा आहे. तर आपण आर्क लेंथचं डेरिवेशन काढूया. ठीक आहे, आर्क लेंथचं डेरिवेशन काय येणार आहे, लेंथ ऑफ द आर्क काय ए बी डिवायडेड बाय, आपण जर ही फुल्ली कन्स्ट्रक्ट केला ए ओ सी पर्यंत. ठीक आहे, हा ए ओ सी पर्यंत गेला. ए ओ सी काय, लेंथ ऑफ द ए ओ सी. ओके, विच इज इक्वल्स टू काय येणार आहे, हा अँगल किती तुमचा 1 रेडियन आणि हा अँगल किती तुमचा, हा 180 डिग्री. ठीक आहे, 180 डिग्री. 180 डिग्री आणि हा लेंथ ऑफ द आर्क. ठीक आहे, द लेंथ ऑफ द ए बी इक्वल्स टू अँगल ए ओ सी डिवाइड बाय अँगल ए ओ बी. ठीक आहे, अँगल ए ओ सी काय दिलेला आहे तुमचा, अँगल हा ए ओ बी. ए ओ बी तुम्ही 1 रेडियन ए केला आहे आणि हा जर तुम्हाला अँगल एने अँगल आहे समजा, हा ए ओ सी, हा आपण थीटा समजून घेऊया. ठीक आहे, हा एक थीटा अँगल आहे, कुठला पण अँगल. ठीक आहे, तर अँगल काय येणार आहे, हा लेंथ ए ओ बी काय तुमची एल. ठीक आहे, आर्क लेंथला तुम्ही एल किंवा एस म्हणले आता. ठीक आहे, आपण इथे एस लिहिलेले, एसच्या ऐवजी आपण एल करूया, तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, एल डिवायडेड बाय ए बी. व्हॉट इज द ए बी, आर्क लेंथ, आर्क ए ओ बी.